Audio Jungle. Audio Jungle. विनंती आहे सरांना की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. विश्व कल्याण आणि विश्व शांती या ध्येयवादाला समर्पित असणाऱ्या गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी अत्यंत तरफदारपणानं अभ्यासू अशा प्रकारचं सुंदर चारी महापुरुषावरती जयंतीच्या निमित्तानं प्रकाश टाकला, भाषण केलं, ते आमचे तरुण मित्र प्राध्यापक सतीश कुंडाळे, त्यांच्या सुविद्य पत्नी, या कार्यक्रमाचे संयोजक बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे अत्यंत प्रामाणिक, तितकेच ध्येयवादी आणि कांशीरामच्या संस्कारातून उभे राहिलेले सन्माननीय यशवंतराव गायकवाड, त्यांच्या सोबतीनं संयोजक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि करताय त्या अनिताताई बिरादार, ज्यांनी आयत्या वेळेस एक योग्य अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावून ज्यांनी बसवण्णांच्या संबंधामध्ये आजच्या परिस्थितीच्या संदर्भात विशेष आपले विचार मांडले, मुक्तचिंतन केलं, प्रभावी अशा प्रकारची भूमिका मांडली, ते सन्माननीय प्राध्यापक राजाभाऊ. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय चंद्रप्रकाशजी, त्याचबरोबर रामरावजी गायकवाड, बसवराज हराळे, बसवराज कंजे आणि ज्या उद्योजकांचा सन्मान या अत्यंत पवित्र दिवशी कर्तव्य भावनेनं यशवंतरावांच्या संस्थेनं केला, ते समाजातील शून्यातून नवविश्व निर्माण करणारे सचोटी आणि संकल्पना कल्पकता याच्या आधारे नव्या उद्योगाची पेरणी करून नवीन नवीन रोजगार उपलब्ध करून देणारे सन्माननीय अजय मुंगडे साहेब, त्याचबरोबर शिवानंद नंदीबहादूर, एस.बी. पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणारे ॲडव्होकेट मनीषा महाजन, गुरुराजजी, अमरदासजी, विजयजी मानकर, त्याचबरोबर विनायक माळी, रमेश पाटील बिरादार, अशोक नगरकर आणि अरुण कगजे, माता भगिनी आणि सर्व मित्रांनो, मी धन्यवाद देतो यशवंतरावांना आणि अनिताताईंना की त्यांनी अत्यंत इमानदारीनं, सच्च्या भावनेनं, कुठलाही स्वार्थ नसताना या चार महापुरुषांना एकत्र करून त्यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. बुद्ध, फुले, आंबेडकर ही फ्रेज किंवा हा कार्यक्रम हजारोच्या संख्येनं होतो. त्यामध्ये काही ठिकाणी मला बसवेश्वराचा फोटो दिसतो, पण जयंती सोहळ्यामध्ये बसवेश्वराचा उल्लेख, बसवेश्वराची प्रतिमा, बसवेश्वराला महत्व दिलं जात नाही. 8-10 महापुरुषांचे, अण्णाभाऊ साठे, तुमचे काय रविदास संत, अशा लोकांपर्यंत, अनेक महापुरुषापर्यंत ही यादी जाते. पण कर्नाटकमध्ये कर्मभूमी असणाऱ्या बसवेश्वरांना
या महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी प्रवाहामध्ये, समतावादी प्रवाहामध्ये बसवण्याचं अत्यंत पुण्यकर्म यशवंतरावांनी केलं. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. हे 4 महापुरुष 4 वेगवेगळ्या काळात आहेत. भारतामध्ये एवढे 4च महापुरुष नाहीत आणि 4 महापुरुषाचा फारसा संबंध कुठेही, काही संवाद आहे, काही विसंवाद आहे. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले गुरु शिष्य असले तरी विसंवाद आहे. बाबासाहेबांनी बुद्ध याच्यामध्ये सुद्धा सुसंवादाची शक्यता जास्त, पण 1935 पर्यंतच्या बाबासाहेबांची भूमिका ही विसंगतच आहे. महात्मा बसवेश्वरांनी 3 महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि महात्मा फुले या 3 महापुरुषामध्ये काही समान धागे आहेत आणि काही विसंवाद आहेत. महात्मा गांधीला महापुरुष मानतात की नाही मला कळत नाही, पण महापुरुष मानलं पाहिजे या मताचा मी आहे. नथुराम गोडसेला महात्मा आणि देशभक्त ठरवणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही नथुराम गोडसे मानणार आहात की महात्मा गांधी मानणार आहात, तर या दोन्हीपैकी मी महात्मा गांधीला मानणार आहे. आता दुसरा भाग अण्णाभाऊ साठे आहे. तुमचा धनगरांचा तो बाळू मामा हा संत आहे. याला महापुरुष मानायचे की नाही, तुम्ही समजा कोणी मानणार नाही, धनगर समाज त्यांना मानतो. संतत्वाला शोभेल अशा प्रकारचे काही कृती बाळूमामानं पेरले, मांडले, सांगितले, परंपरेनं चालत आले. बाळूमामाचं मंदिर सुद्धा उभं राहिलं. अख्खा भारतातला धनगर समाज त्यांना मानतो. तुमच्या किंग शिव याच्या बिरसा मुंडा आदिवासी, भारतातला समग्र आदिवासी समाज मानतो. बिरसा मुंडा हा आदिवासींच्या दृष्टीने महापुरुष. अण्णाभाऊ साठे हा मातंग समाजाच्या दृष्टीने महापुरुष. विठ्ठलरामजी शिंदे हा मराठा जातीत जन्मले, परंतु मराठा सोडून बाकीच्या लोकांनी त्यांना महापुरुष मानलं. आगरकर आणि लोकमान्य टिळक हे ब्राह्मणांच्या ब्राह्मण समाजात जन्मले. त्यांच्या काही मर्यादा असू शकतात, पण त्याला आता ब्राह्मणे मानत नाही तर बहुजनही मानत नाही, ते महापुरुषच नाहीत अशा प्रकारची भूमिका आहे. महापुरुष हे सतीशने म्हणल्याप्रमाणे एका जातीत जन्माला येतात. भारतातला सामान्य माणूस आणि महापुरुष एका जातीत किंवा एका धर्मात जन्माला येतो, पण तो आपल्या कर्तृत्वानं मोठेपण सिद्ध करताना त्याची जातही गळून पडते, त्याचा धर्मही गळून पडतो, त्याचा देशही गळून पडतो. सतीशच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की महापुरुषाला जात धर्म नसतो आणि देशही नसतो, ते विश्वात्मक असतं. आणखी एक गोष्ट, लोककल्याण करणारी त्यांची भूमिका, लोककल्याण करणाऱ्या त्यांचा विचार, लोककल्याणाची त्यांची कृतिशीलता ही आपल्याला वंदनीय असली पाहिजे, असतेच. पण महापुरुष म्हणजे सगळा बरोबर आहे असं नाही. महापुरुषाला नाक असतं, डोळे असतात, कान असतात, हातपाय असतात, आणि म्हणून महापुरुषाच्या नाकामध्ये घाण असतेच, डोळ्यामध्ये काही एखादा चुकीचा भाग असेलच. त्यामुळे महापुरुषांमधला सामान्य माणूस आपण वंदनीय मानण्याचं कारण नाही. थोडस जड जाईल, परंतु ही फार आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून महापुरुषांची सामर्थ्याची बेरीज करणं हे आपल्याला आवश्यक आहे. परिवर्तन कोणाचं करायचं आहे तर समाजाचं करायचं आहे. ज्या समाजातला इतिहास बुद्धापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत चालत आला, क्रांती आणि प्रतिक्रांतीचे चढ उतार आणि यश अपयश ज्या समाजात आहे, त्या समाजाला दुःखमुक्त करायचं असेल तर महात्मा फुल्यांची विद्येचं त्यांनी शास्त्र सांगितलं. तृष्णा हा मुद्दा आपल्या बुद्धाने मांडला. बसवेश्वरांनी विषमतेची संकल्पना मांडली, त्याच्यामध्ये विषमता असल्यामुळं ते दुःख होत आहे, समता आली पाहिजे.
आणि बाबासाहेबांनी संविधानाचा उतारा त्याच्यावर दिला. अशा वेगवेगळ्या कारणानं दुःख असलं तरी मानवी दुःख हे समाजात जे निर्माण होतं त्याला वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत आणि त्या कारणावरती तो महापुरुष आयुष्यभर समर्पित झाला, काम करत राहिला. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा, फोटोची, पैशाची, पदाची कुठली अपेक्षा न करता तो माणूस समाजासाठी लढला, समाजासाठी मरण पत्करलं त्याने. आणि म्हणून साध्या माणसापासून ते महात्मा पदापर्यंत ते पोहोचले. महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, महात्मा बुद्ध हे तीन महात्मे या ठिकाणी आहेत. आणि चौथा एक आंबेडकर महापुरुष आहे. ही एवढेच महापुरुष नाहीत, एवढेच महात्मे नाहीत, बाकीचे जगातही आहेत, वेगवेगळ्या धर्मात आहेत, वेगवेगळ्या देशात आहेत. आणि या सर्व महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज करणं मला महत्वाचं वाटतं. सामर्थ्याची बेरीज करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. दुसरी गोष्ट, सगळे महापुरुष एकत्र का करायचे? बसवेश्वराला मानणारा लिंगायत समाज, बाबासाहेबांना मानणारा दलित समाज, शिवाजी महाराजांना मानणारा मराठा समाज, आगरकरांना, टिळकांना मानणारा ब्राह्मण समाज, धनगरांच्या त्या बाळूमामाला मानणारा धनगर समाज, या सगळ्या समाजाला जर एकत्र करायचं असेल आणि समान मुद्द्यावरती एकत्र करायचं असेल तर त्याच्या महापुरुषाची जी कॉन्ट्रीब्युशन आहे, जी जमेची बाजू आहे, ते प्लस पॉइंट आपण अकाउंटन्सीच्या प्रमाणे, आपण बॅलन्स शीट प्रमाणे ते बेरजेमध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यातलं माणूस ज्याच्यावर वाद आहे तो मुद्दा बाजूला सारला पाहिजे. लोकांचं कल्याण ही महत्वाची बाब आहे. शिक्षणाचा प्रश्न, परिवर्तनाचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न, समतेचा प्रश्न, बंधुतेचा प्रश्न, स्त्रीमुक्तीचा प्रश्न, अशा अनेक संदर्भामधलं प्रत्येकाचं योगदान हे बेरजेमध्ये एकत्र घ्यावं आणि त्यातून मग एक नवं रसायन तेच अभ्यासक्रमात राहायला पाहिजे. ते शाळेमध्ये शिकवायचं, कॉलेजमध्ये शिकवायचं, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तेच शिकवायचं. फक्त बुद्ध, बसवेश्वर आणि महात्मा फुले एवढेच ते शिकवायचं नाही. नेल्सन मंडेला शिकवायचा, खान अब्दुल खान गफार शिकवायचा, इक्बाल शिकवायचा, मोहम्मद पैगंबरांची सूत्रची चांगुलपणाची. एवढे वर्ष तो मुसलमान धर्म जगला, तेही इमानदार आहेत. त्या इमानदारीची वैशिष्ट्य कोणती ती आपण घेतली पाहिजे. येशू ख्रिस्तानं जनतेसाठी बलिदान पत्करलं, मारेकऱ्यांना माफ करा म्हणून देवाला प्रार्थना केली. स्वतःला खेळे ठोकणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये येशू ख्रिस्ताची संकल्पना, शत्रूवर प्रेम करा म्हणणारा माणूस, अशा जगातल्या सर्व संत महापुरुष, अशा प्रकारच्या चांगल्या लोकांची बेरीज करावी. फक्त महापुरुषाची बेरीज मला महत्वाची वाटत नाही, ती आहेच सामान्य माणसाच्या चांगुलपणाची बेरीज करावी. एखाद्या चांगल्या माणसामध्ये हार्मोनियम वाजवण्याचा त्याला कला आहे. एखाद्या आदिवासी माणसाला औषधाच्या पाल्याची त्याला ज्ञान आहे. एखाद्या अडाणी माणसाला हाडं मोडल्यानंतर जोडायची कला त्याच्याकडे आहे. त्या सर्व कलेचं, त्या सर्व विद्येचं, त्या सर्व शिक्षणाचं, त्याच्या ज्ञानाची बेरीज करावी, सत्याची बेरीज करावी आणि मग मानवता सुखी करावी. एकच जात सुखी करायची नाही, विश्वात्मक सुखी करायचं, विश्व माणूस सुखी करायचं आहे. युद्ध नको, शस्त्रास्त्र नको, महागाई नको, तुमचं इराण आणि अमेरिकेचं युद्ध नको, युक्रेन आणि रशियाचं युद्ध नको, तैवान आणि चीनचं युद्ध नको. युद्धमुक्त जग निर्माण करण्या शांततेसाठी कोणी प्रयत्न केले? पहिला महावीर आहे, बुद्धाच्या अगोदर महावीर आहे. त्याची आयुष्याची संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. मुंगीला सुद्धा मारण्याचा अधिकार नाही असं ते म्हणतात, तिलाही जीव आहे. आणि म्हणून महावीर अधिक बुद्ध, अधिक महात्मा गांधी, अधिक विनोबाशी जी लाईन तुम्हाला घ्यायची, जे शांततेसाठी प्रयत्न करतात या सगळ्यांची नावे याच्यात घ्या. सगळे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानेश्वरी पासून ते तुमच्या गाडगे महाराजांपर्यंत सगळे संत हे जगाचं कल्याण करू पाहतात. त्यांच्या विचारामध्ये सामर्थ्य आहे, त्यांची बेरीज करावी. सर्व धर्म निर्माण करणारे संस्थापक येशू ख्रिस्त, तुमचा बुद्ध, ईश्वर मानणारे काही धर्म आहेत आणि ईश्वर न मानणारे धर्म आहेत. इथे जे आहेत महात्मा फुले निर्मिक मानतात.
ते हिंदूंचा ईश्वर जसाच्या तसा मानत नाही. महात्मा फुले निर्मिक ही संकल्पना मानतात आणि त्यांच्या शेतकऱ्याचा असो किंवा ब्राह्मणाचं कसं किंवा सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये त्यांनी ईश्वर ही संकल्पना ईश्वर या नावानं मांडलेली आहे. ईश्वर कोणाला अमान्य असेल पण महात्मा फुलेंनी ईश्वरी शब्द वापरला आणि निर्मिक ही संकल्पना वापरली. दुसरी गोष्ट महात्मा बुद्ध ईश्वरी संकल्पनाच मानत नाही. ईश्वर आहे का, परमात्मा आहे का, आत्मा आहे का, अशा प्रश्नाला बुद्धानं उत्तर दिलेली नाही. याचं कारण बुद्ध निरीश्वर होते. बुद्ध म्हणजे तुमचे काय शिक्षण घेतलेले नव्हते का, त्याला उत्तर येत नव्हती का? बुद्ध ज्ञानी होते. मूर्खपणाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही आणि म्हणून ते उत्तर देत नाही. म्हणजे ईश्वर न मानणारे बुद्ध आहे, निर्मिक आणि ईश्वर मानणारे महात्मा फुले आहेत आणि बसवेश्वर ईश्वर मानतात. त्या लिंगामध्ये निसर्गाचे चित्र रूप आहे आणि त्याला ते देहात हे देवालय आहे. देव हेच देवालय आहे आणि त्या देवालयामधला ईश्वर त्याच्यातला आत्मा जो आहे तो ईश्वर मानायची भूमिका आहे. मूर्ती पूजा मानत नाही. त्यांनी कधी मूर्ती पूजा केलेली मला वाटत दिसत नाही. त्या इष्टलिंगाचं पूजन करणं, त्याचं स्मरण करणं, त्याच्या पूजेमध्ये रमणं हे बसवेश्वराचं एक महत्वाचा अशा प्रकारचा गुणधर्म आहे. आणि म्हणून तीन महात्मा ही ईश्वर मानतात आणि तुमचे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध ईश्वर मानत नाही. ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद असे दोन तत्वज्ञान संबंध जगामध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्या मंचावरती ईश्वरवाद्याचा आणि निरीश्वरवाद्याचा महात्मा फुले आणि महात्मा बसवेश्वर हे ईश्वरवादी आणि बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर निरीश्वरवादी अशा प्रकारच्या चार लोकांची, दोन ईश्वरवादी आणि दोन निरीश्वरवादी महापुरुषाची जयंती आहे. जे महापुरुषाचे तत्वज्ञान वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं पण गुरु मानून सुद्धा ते बुद्धाला काय शरण गेले? मग महात्मा फुलेचा धर्म होता तो धर्म सार्वजनिक सत्य धर्म, त्या धर्माचा स्वीकार तरी केला नाही तर महात्मा फुलेला बाजूला सारून बुद्धापर्यंत शरण गेलेले. कारण बुद्ध बुद्धिवादी आहे आणि म्हणून त्या बुद्धवादाला आकळून त्याला शरण जाण्याची भूमिका ही बाबासाहेबांनी घेतली. 7 कोटी लोकांना हिंदू धर्मानं छळलेलं होतं. त्याच्या त्या ईश्वर 33 कोटी देव असून सुद्धा एकाही दलितांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं नाही, त्याच्या पोटात भाकरी दिली नाही. यामुळं हा धर्म आपल्या संबंध 7 कोटी लोकांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब महात्मा फुलेंना बाजूला सारून संबंध बुद्धाला शरण जातात. अशा प्रकारचे मतभेद आणि विसंगती असली तरी सुद्धा महापुरुष हा लोककल्याणाच्या संदर्भात तो महापुरुष आहे आणि त्याच्यातला सामान्य माणूस जो असतो तो वजा करायचा. टिळक आणि आगरकरांचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये एक जण म्हणतो तो महारोगी आहे, गंजीवरचा कुत्रा एकानं म्हटलं. आगरकर आणि टिळक ही मोठी माणसं होती. एकाने गंजीवरचा कुत्रा म्हणलं, दुसऱ्याला महारोगी म्हणलं. अशा प्रकारची महात्मा फुलेंना आगरकरांनी रेवरंड टिळक म्हणलं, हिणवलं. तर अशा प्रकारची ह्या मर्यादा त्या माणूसपणाच्या प्रत्येकाला आहेतच. महात्मा फुलेंना आहे, तुमच्या आंबेडकरांना आहे, महात्मा फुलेंना सुद्धा आहे, महात्मा बसवेश्वराला सुद्धा आहे आणि बुद्धाला आणि संबंध महात्मा गांधी प्रत्येक महापुरुष सुटू शकत नाही. म्हणून सामान्य पण त्याच्यातला सामान्य माणूस वजा करायचा आणि महापुरुषांनी जे काही चांगलं सांगितलेलं आहे, जे लोककल्याणकारी कार्य केलेलं आहे त्या संदर्भातली आपली भूमिका ही स्वीकारायची राहिली पाहिजे. मित्रहो, बसवेश्वराच्या संदर्भातली आज मला विशेष महत्वाची ही सभा वाटते. जयंतीच्या महोत्सवा या संबंध संयुक्त जयंती उत्सवामध्ये महात्मा बसवेश्वराचा त्यांनी स्वीकार केला. प्राण सत्य आहे आणि त्याच प्राणामध्ये ईश्वरी दर्शन बसवेश्वरांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय घडवण्याचा बसवेश्वरांनी प्रयत्न केला. काल्पनिक देवापेक्षा तुम्हाला
हा जो माणसातला देव आहे प्रत्यक्षातला तो देव बसवेश्वरांनी महत्वाचा मानलेला आहे. आणि म्हणून आत्मा परमात्मा शरीरामध्ये फलद्रूप आहे अशा प्रकारची बसवेश्वराची तत्वज्ञान आहे. मित्रांनो, धर्म एकांतात आपल्याला नको, एकांतातला धर्म नको. तो संबंध लोकांतामधला धर्म बसवेश्वरांनी आपलासा केलेला आहे. इष्टलिंगचे जनक जे आहेत ते बसवेश्वर आहेत आणि शिव आणि श्रम याची प्रतिष्ठा बेरजेमध्ये बसवेश्वरांनी स्वीकारली. काही कोण कैवल्य म्हणणारे बसवेश्वर हे मार्क्स पूर्व मार्क्स आहे. मार्क्सना अतिरिक्त श्रमाचा सिद्धांत मांडलेला आहे. श्रमातून संपत्ती निर्माण होते या अतिरिक्त अशा प्रकारच्या सिद्धांताचा जो पूर्वज आहे तो बसवेश्वर आहे. या बसवेश्वराचे समतेचा प्रयोग अनुभव मंडप नव्हे मंडप. बसवेश्वराची ही संकल्पना ही जगातली पहिली संकल्पना आहे लोकशाहीवादी. म्हणजे लोकशाहीचा पहिला जनक हा बसवेश्वर आहे. आणि ते बसव कल्याणला झालं. मंगळवेढा ते बसव कल्याण हा प्रवास जेवढा त्यांचा बिकट गेला तेवढा वैचारिक प्रवास आहे. या लोकशाहीच्या पहिल्या उद्गात्या माणसाला बसवेश्वराच्या नंतर 700-800 वर्षानंतर 2013 मध्ये ब्रिटनच्या पार्लमेंट मध्ये बसवेश्वराच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. लोकशाहीचा पहिला जनक म्हणून त्याचा अभिनंदनाचा ठराव पास केला. एवढंच नाही तर थेम्स नदीच्या काठावरती बसवेश्वराचा पुतळा आहे. ती भारताच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. एवढा महान बसवेश्वर आहे. पण दलित परंपरेतली बाबासाहेबांची अनुयायी, तुमच्या महात्मा फुले यांची अनुयायी, शिवाजी महाराजांची अनुयायी, ज्ञानेश्वराची अनुयायी किंवा तुमच्या संभाजीची अनुयायी, बाळूमामाची अनुयायी, कोणताही अनुयायी बसवेश्वराला आपलं मानत नाही. ही वास्तवता महाराष्ट्रातली आहे. एवढंच नव्हे तर लिंगायत धर्मातले सुद्धा 2 गट मला महत्वाचे वाटतात. पंचायत तुमचे जे परंपरा चालत आले 108 तुरुला मानणारे अशा प्रकारचे जे म्हणजे कोणते म्हणजे वीरशैवाली लिंगायत यांच्यातलं भांडण सुद्धा मला फार दुःख देतं. आणि म्हणून वीरशैवाची भूमिका ही थोडी वेगळी आहे. वेगवेगळे सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा. पण या सेंटरचा विचार करताना बसवेश्वराचा समतावादी विचार मला महत्वाचा वाटतो. ज्याचा उल्लेख करतो. तुमचं नाव सोमराज आंतरजाती विवाहाचा संदर्भ दिला. तो पहिल्यांदा दिला त्यांनी या ठिकाणी. ब्राह्मण मुलगा आणि चर्मकार समाजाची मुलगी असंच ना. हरळे आणि उलट असेल. हरळे आणि मुद्दई अशा प्रकारच्या दोघांचा विवाह त्यांनी बसवेश्वरांनी लावला. आणि त्यामुळं चिडून जाऊन त्याच्यावर संबंध शरणार्थीवरती आणि शरण्यावरती हल्ला झाला. तलवारीनं कापण्यात आलं. प्रधान पदावरती असणारा बसवेश्वराचा संबंध विचार हा जगामध्ये पोहोचला होता. काश्मीरचे राजे आणि राणी तुमच्या अनुभव मंडपामध्ये हजर होती. कल्याणची झाडू मारणारी अक्कमा तिथे हजर होती. त्या संबंध अल्लम प्रभू हा भटक्या विमुक्तांचा होता, जातीमधला होता, पण ज्ञानी होता. त्याची कीर्ती संबंध भारतभर होती. आणि म्हणून अल्लम प्रभू हे पहिले शून्य सिंहासनाचे प्रवर्तक होते, ते प्रमुख होते. त्या ठिकाणी समतावादी चर्चा चालायच्या. झाडूवाले गाणं गाणारा, वाजवणारा, श्रमिक शेतकरी असे मधुवय्या असे अनेक लोक त्या ठिकाणी येत होते. कारण बसवेश्वराची ही कल्पना, समतेची संकल्पना सर्व दूर पसरली होती. एक क्रांती केली होती. वैदिकांच्या पाठीची साल सोलेन, वेदाची मी संबंध ऐशी तेशी करून टाकेन, इतकं भयानक जहाल अशा प्रकारचं हिंदू धर्माच्या वैदिक धर्माच्या रूढ कर्मठपणावरती बसवेश्वराची वचनं आहे. ती वचनं जर आज मी तर जातो तर हे संबंध आताचा राजवट आहे ना, त्याने आपल्या राजभवनी आता उल्लेख केला. तो राजवटीमध्ये मला लगेच फासावर लटकवती. त्या वरांडेला करांडे कोणतं तर तुरुंग 14 दिवस टाकलं, तसं मला अजून 14 दिवसाची शिक्षा देते. पण ही संबंध भूमिका समतावादी भूमिका आहे. बसवेश्वराची क्रांतिकारक भूमिका ही कधी विसरता येणार नाही. बसवेश्वराच्या शेवटी शरणार्थीचा खून पाडला गेला.
जवळजवळ 700 हुतात्मे त्यावेळेस झालेले. अशा परिस्थितीमध्ये हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रहो, धर्मग्रंथ नाहीये बसवेश्वराचा. लिंगायत धर्माला धर्मग्रंथ नाही. वचन साहित्य हेच धर्म ग्रंथ आहे. कारण का? सगळ्या धर्माला पुराण आहे, पुराण आहे, बायबल आहे. बसवेश्वराला का, लिंगायत धर्माला का धर्मग्रंथ नाही? कारण गतिमान जीवनाचे आव्हान नवीन नवीन काळामध्ये येत राहतात. या शतकातली आव्हानं वेगळी, पुढल्या शतकातली आव्हानं वेगळी, 400 वर्षानंतर वेगळी आव्हानं येणार आहे. आणि म्हणून त्या प्रमाणामध्ये बदलत जावं. परिवर्तन हा गुणधर्म आहे. आणि म्हणून समाजाच्या गतिमानतेबरोबर धर्मग्रंथ जर 400 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवला तर त्या धर्मग्रंथाचं नियोजन समाजाचं नियोजन तो करू शकणार नाही. आणि म्हणून एक ठराविक अशा प्रकारचं बंधन, शब्द प्रामाण्याची भूमिका ही धर्मग्रंथाच्या भूमिकेतून आलेली नाही. मग वचन आहे. वचनामध्ये तत्वज्ञान आहे. वचनामध्ये मानवता आहे. वचनामध्ये समता आहे, बंधुता आहे. कृती उक्तीसाठी मार्गदर्शन वचनच आहे. या वचनाच्या निमित्तानं मार्गदर्शन होईल तुमच्या व्यवहारामध्ये सगळ्या समाजाला. त्याचबरोबर सुंदर आचरणासाठी ही वचन आहे. आचरण सुंदर व्हावं म्हणून बसवेश्वरांची वचन आहे. एकट्या बसवेश्वराची वचन नाही, अनेक शरणार्थींनी सुद्धा वचने केली. कन्नड मधलं वचन साहित्य हे भांडार आहे. त्या वचन साहित्याबद्दल मध्ययुगीन काळामधला एक जनक म्हणून कोणीतरी मोठ्या माणसानं बीडी जगतीने त्यांचा गौरव केलाय. महात्मा गांधींनी गौरव केलाय. मानवेंद्रनाथ रॉय यांनी गौरव केलेला आहे. गजेंद्र गडकर न्यायमूर्ती यांनी गौरव केलाय. नॉन काय म्हणतात त्याला, लिंगायत या लोकांना, मान्यवर लोकांनी बसवेश्वराच्या कर्तृत्वाचा मुक्तपणानं गौरव केलेला आहे. मित्रहो, व्यक्ती शुद्ध आणि समाज शुद्धी दोन्हीवर भर दिला. त्याला वीर सेवा म्हणजे उत्थान. वीर सेवेचा अर्थच उत्थान होतो. आणि म्हणून वीर सेवेच्या परंपरेमधला बसवेश्वराचा हा जो संबंध विचार आहे तो मला महत्वाचा वाटतो. त्या भिक्षा मागून नव्हे जगायचं नाही, तर श्रम करून जगायचं. ज्या सतीशने अत्यंत चांगलं उदाहरण दिलं. काही कैवल्याच्या श्रमाचे संबंध भूमिका, श्रमाचं महत्व गांधींनी सांगितलं. श्रमाचं महत्व पुढे आंबेडकरांनी सांगितलं. श्रमाचा सिद्धांत मार्क्सने मांडला. पण त्याच्याही पूर्वी कोण मांडलं तर मध्ययुगातला बसवेश्वर. हा संबंध महत्वाचा भाग आहे. देहशुद्धीच्या दृष्टीनं परनारी नको आहे, परधन निषिद्ध मानलेलं आहे. हे महत्वाचे प्राथमिक विचार आहेत. बालविवाह आणि तुमच्या सतीला विरोध केलेला आहे. सामाजिक सुधारणाचा संदर्भ हा महत्वाचा वाटतोय. मित्रो, मोक्ष म्हणजे देह धर्म, आचार धर्म, भाव धर्म, ज्ञान धर्म अशा प्रकारच्या अनेक धर्माची ती भूमिका मोक्षाच्या ठिकाणी त्यांनी पाहिलेली आहे. नाथपंथ आणि वीरशैव पंथामध्ये दोन्ही शिवोपासक आहे, शिवाचे उपासक आहेत. आणि वीरशैवेच्या काही कोणा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात, एकमेकाचा प्रभाव दिसतो. त्याचबरोबर वीरशैवाच्या निमित्तानं हे बसवेश्वराची भूमिका जी आहे ती अनेक लोकांवरती प्रभाव पुढे टाकलेली आहे. आणि म्हणून एकमेकाशी संबंध आहे, साम्य आहे आणि विरोधाभासही आहे. त्या विरोधाभासामध्ये आपल्याला पडायचं नाही. साम्य कोणतं आहे, महापुरुषातलं साधर्म्य कोणतं आणि माणसाच्या उपयोगी कोणतं पडतं. माझा बसवेश्वर श्रेष्ठ अशी भूमिका घेऊन आपल्याला चालणार नाही. आंबेडकर कनिष्ठ आणि तुमचा महात्मा फुले कनिष्ठ, माझा महात्मा गांधी श्रेष्ठ. श्रेष्ठ कनिष्ठ भाव आपल्याला महापुरुषामध्ये आपल्याला तुलना करायची नाही. सर्व महापुरुषांचा सारांश आपण एकत्र करून आपण त्याची जे चांगले गुण आहेत सर्व मानवाच्या कल्याणासाठी जे उपयोग पडतील ते स्वीकारावे. आणि स्वीकारण्यामध्येच त्या जयंती सोहळ्याचं सामर्थ्य आहे. जयंती का साजरी करायची आणि 4च महापुरुषाची करायची का? नाही. जगातले जेवढे महापुरुष तुम्हाला साजरे करता येतील जयंती तेवढे करा. जेवढ्या सामान्य माणसाचं सामर्थ्य तुम्हाला स्वीकारायचं तेवढे स्वीकार करा आणि त्यांचा जन्म सोहळा साजरा करा. कारण तो चांगल्या गोष्टीचा जन्म सोहळा आहे, चांगल्या प्रवृत्तीचा जन्म सोहळा आहे. आणि म्हणून जन्म सोहळ्यातून नवीन प्रेरणा मिळते, नवीन इतिहास निर्माण होतो. माणसाचं दुःख कमी कमी होत जातं. दुःख मुक्त मानवता हा सर्वांचा ध्येयवाद आहे. महापुरुषांचा आहे, संतांचा आहे, लेखकांचा, कलावंतांचा, तत्वज्ञांचा, सगळ्यांचा आहे. आणि म्हणूनच दुःखमुक्त मानवतेसाठी
आपण जे एकत्र आलेला आहात या 4 महापुरुषाच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गौतम बुद्ध या निमित्तानं एकत्र आला, ही परंपरा पुढे चालू ठेवून अनेक महापुरुष पोटात आणि पुरात साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व धर्मातलं चांगुल पण बेरजेमध्ये घेतलं पाहिजे. नवा नागरिक भारताचा नको, पाकिस्तानचा नको, चीनचाही नको, अमेरिकेचाही नको, तो विश्वाचा नागरिक पाहिजे. विश्वाच्या नागरिकत्वाची संकल्पना ही विश्व नागरिकाच्या संकल्पनेमध्ये विश्व मानवाला जन्म देतो आहे. विश्वाची शांतता महत्वाची आहे. आता तिकडे युद्ध झालं, आपण का मरतोय महागाईमध्ये? कारण एकमेकाचा संबंध आहे. सगळं जण सुधारलं पाहिजे आणि म्हणूनच आपण सर्वांचे भूक हरली पाहिजे, तहान हरली पाहिजे, सर्वांचं भौतिक सुख निर्माण झालं पाहिजे, सर्वांचा आनंद निर्माण केला पाहिजे. पण युद्ध कायमचं नको, शस्त्रास्त्र कायमचे नको. जुने हिटलर गेलेच, पण नवे हिटलर ही नको. नवे हिटलर तुमचे ट्रम्प तात्या आहे, नवा हिटलर तुमचा जिनिपिंग आहे, नवा हिटलर तुमच्या कोरियाचा किम जोंग आहे आणि पुतीन आहे. ही नवे हिटलर आपल्या देशाच्या आणि जगाच्या उपयोगाचे नाही, हे मानवतेचे मारेकरी आहे. आणि म्हणून मानवतावाद जे जे शिकवतात, जे जे सांगतात, जे जे संस्कार करतात, ते सर्व महात्मे, ते सर्व संत आणि सर्व महापुरुष, सर्व सामान्य आणि सर्व असामान्य यांची बेरीज करण्याची गरज आहे. आणि म्हणून नवीन अंकगणित शिकूया, नवीन अभ्यासक्रम शिकूया, ज्यामध्ये विश्व माणूस निर्माण होईल, विश्व संस्कृती जन्माला येईल, नकाशे बाद होतील देशाचे आणि जगाचा नकाशा समृद्ध होईल. माणूस समृद्ध झाला पाहिजे, माणूस हा टिकला पाहिजे. माणसाचं समाजाचं केंद्र, माणसाच्या केंद्राभोवती संबंध विज्ञान ज्ञान फिरलं पाहिजे. माणूस हा सर्वश्रेष्ठच असला पाहिजे. माणसाची जागा यंत्रानं घेता कामा नये, माणसाची जागा AI न घेता कामा नये. आणि तोच माणूस सूची करण्यासाठी सर्व महापुरुषांची बेरीज आपल्याला करावी लागेल. त्यांच्यातल्या मर्यादा वजा करून मग बेरीज करावी लागेल. या बेरजेचा एक प्रयत्न आणि एक प्रयोग तुमच्या यशवंतराव आणि अनिताताई यांनी ठिकाणी केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि महापुरुषांना, सर्व महापुरुषांना, सर्व संतांना आणि सर्वसामान्य माणसातल्या चांगुलपणाला, सर्वसामान्य माणसातल्या असामान्यत्वाला मी वंदन करून मी माझं भाषण संपतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.